तर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरातील शिवाजी चौकात आंदोलन करण्यात आले। विविध संघटनांच्या वतीने एकत्रित येऊन केलेल्या आंदोलनात आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलाने मारहाण करून निषेध नोंदवण्यात आला। पण पोलिसांनी हा पुतळा काढून घेतला आणि यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये किरकोळ झटापट पाहायला मिळाली। जोपर्यंत आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा नोंद करून कारवाई केली जात नाही तोपर्यंत अशा पद्धतीचं आंदोलन सुरू राहील असा इशारा देण्यात आला। दरम्यान गायकवाडांनी प्रशांत आंबी याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली। शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांसमोर येण्यासाठी पानसरेंनी लिहिलेलं पुस्तक जगाने मान्य केलेलं आहे। परंतु त्या संजय गायकवाड यांना स्वतःला शिवाजी महाराज माहीत नाही। त्यांनी जी फोनवर धमकी दिली त्या धमकीमध्ये ज्या पद्धतीची वाक्य वापरले आहेत त्यांना मुळात ते पुस्तक लिहिलंय कुणाला माहीत नाही। प्रशांत आंबी नावाचा कार्यकर्ता त्या पुस्तकाची विक्री करतो। हे विक्री करणाऱ्या माणसाला तंबी देतो ते पुस्तक का लिहिलंयस कसं लिहिलंयस। अरे खरं म्हणजे ते पुस्तक कॉम्रेड गोविंद पानसरेंनी लिहिलेलं आहे आणि त्याला जगामध्ये मान्यता मिळालेली आहे। 14 भाषामध्ये त्याच्या प्रती प्रसिद्ध झालेल्या आहेत। 10 लाखाच्या संख्येनं या जगातल्या लोकांनी ते वाचलेलं आहे आणि सर्वात त्याची विक्री कायममध्ये होत असते। अशा काळामध्ये एक संजय गायकवाड ज्यानं वैधानिक शपथ घेतलेली आहे, या देशाची धर्मनिरपेक्षता, या देशाची घटना, या घटनेला नाकारून एका सामान्य कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी देतोय। राज्याचे गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री यांनी याच्यावर ताबडतोब कारवाई केली पाहिजे।